रुपाली रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। कोणतंही वाटण न करता अगदी चमचमीत ढाब्यावर मिळणारा चना डाळ मसाला कसा करायचा हे बघणार आहोत। ऑफिसचा टिफिन असो किंवा घरामध्ये कोणी पाहुणे येणार असतील, अशा वेळेला तुम्ही हा चमचमीत चना डाळ मसाला नक्की करून बघा। चवीला तर एक नंबर लागतो, करायलाही सोपा। चला तर लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी चना डाळ घेतलेली आहे। चना डाळ आपल्याला 4 तासापूर्वी भिजवून ठेवायची आहे। ऑफिसच्या टिफिनसाठी करणार असाल तर तुम्ही चना डाळ रात्रीच भिजत ठेवलीत ना तरीही चालेल। चना डाळीतलं पाणी आपल्याला काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला ही घालायची आहे। तर कुकरमध्येच आपल्याला डाळ ही शिजवून घ्यायची आहे। डाळ शिजवताना त्यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आपल्याला। पाण्याचा वापर याच्यामध्ये जास्त करायचा नाही आहे। जास्त जर पाणी तुम्ही घातलं तर डाळ आपली जास्त शिजली जाते, त्यामुळे आपलं पाणी हे कमी घालायचं आहे आणि याची 1 शिटी आपल्याला करून घ्यायची आहे। कुकरच्या शिट्या आपल्याला जास्त करायची नाही आहेत। एकच शिटीमध्ये डाळ आपली छान शिजली जाते, त्यासाठीच आपल्याला पाणी थोडं कमी घालायचं आहे। कुकरची शिट्टी झाल्यावर थोडं आपल्याला थंड करून नंतरच फोडणी द्यायला घ्यायची आहे। तर इथे कुकरची शिट्टी झालेली आहे। थोडंसं आपला हा कुकर थंड झालेला आहे। त्यानंतर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान गरम झाल्यावरती 1 चमचा जिरं घालायचं आहे। त्यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत। 2-3 लवंग घेतलेले आहेत। त्यानंतर इथे 7 ते 8 मी इथे काळी मिरी घेतलेली आहे। 1 तेजपत्ता घालायचा आहे आणि बारीक कट केलेला 1 कांदा घालायचा आहे। तर कांदा आपल्याला अगदी बारीक कट करायचा आहे आणि सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांद्याचा गोडसरपणा जाईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घेतलात ना तर भाजीला चव मस्त येते। 7 ते 8 आपल्याला लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही किसून घेतलात ना तरीही चालेल। आणि यामध्ये आपल्याला आलं घालायचं नाही आहे, फक्त लसूण घालायचं आहे। लसणामुळे या भाजीला मस्त चव येते। याच्यामध्ये आलं अजिबात घालायचं नाही आहे। एकदा अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा, चवीला खूप छान लागते। बारीक केलेला टोमॅटो घालायचा आहे। तर टोमॅटो इथे मी 2 घेतलेला आहेत। तुमच्याकडे जर मोठा टोमॅटो असेल ना तुम्ही 1 घेतलात तरीही चालेल। तर माझ्याकडे 2 बारीक टोमॅटो होते, त्यामुळे मी इथे 2 टोमॅटो वापरलेत। तर टोमॅटोची याच्यामध्ये तुम्ही ग्रेव्ही करून घातलीत ना तरीसुद्धा भाजीला मस्त एकदम दाटसरपणा येतो आणि भाजी तयारसुद्धा लवकर होते। आता टोमॅटो आपला पटकन शिजावा यासाठी आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घालताना लक्षात ठेवा, आपण चना डाळ शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक मीठ घालायचं आहे, नाहीतर ते खारं होऊ शकतं। आणि पुन्हा आपल्याला छान अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे। तर लो फ्लेमवरतीच आपल्याला ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे। आपण या भाजीमध्ये कोणतंही वाटण घालणार नाही आहोत, त्यामुळे आपल्याला ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची, छान घट्टसर अशी करून घ्यायची आहे। आता यामध्ये काही मसाले ॲड करणार आहे। तर 1 चमचा इथे मी काश्मीरी लाल मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर 1 चमचा धना पावडर घ्यायची आहे। 1 चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला पावडर घालायची आहे आणि त्यानंतर इथे मी अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे। यामध्ये इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आहेत, त्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत। तिखटासाठी आपल्याला इथे फक्त आपण काश्मीरी मसाला घेतला होता, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा या ठिकाणी वापरू शकता। आणि त्यानंतर सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। पाणी न घालता सुरुवातीला आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मसाला जळू नये यासाठी आपल्याला थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे। अगदी 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये कोमट पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला छान मसाला हा 2 मिनटं शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, मसालासुद्धा मस्त एकदम शिजला गेलेला आहे आणि याची ग्रेव्हीसुद्धा खूप छान तयार झालेली आहे। कांदा टोमॅटोची छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला शिजलेली चना डाळ घालायची आहे। छान मसाल्यामध्ये ही चना डाळ मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला अगदी 2 मिनटं चना डाळ शिजवून घ्यायची आहे। चना डाळ तर आपली शिजलेलीच आहे आणि मसालासुद्धा आपला शिजलेला आहे, त्यामुळे ह्या भाजीला फार वेळ लागत नाही, झटपट अगदी ही भाजी तयार होते। खूप घट्ट वाटते आपल्याला ही भाजी, त्यामुळे इथे मी अर्धी वाटी इतकं कोमट पाणी घातलेलं आहे। कोमट पाणी घालून आपल्याला ही भाजी मस्त चमचमीत तयार करायची आहे। आता भाजी आपली इथेही तयार झालेली आहे। तर ढाबा स्टाईल आपण भाजी करण्यासाठी आपल्याला याच्यावरती एक मस्त तडका तयार करायचा आहे। तडका पॅनमध्ये इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये 1 चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं छान फुलू द्यायचं आहे। 5-6 कढीपत्त्याची पानं, 2 इथे मी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 1 चमचा आपल्याला काश्मीरी लाल मसाला घालायचा आहे, फक्त कलरसाठी घातलेला आहे आणि हा तडका आपल्याला या भाजीवर घालायचा आहे।
काय मस्त चुरचुरीत फोडणी बसले ना, आणि खरंच खायलासुद्धा हा चना मसाला ना खूप छान लागतो. तुम्ही एकदा अशा पद्धतीने ना नक्की ट्राय करून बघा. घरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा एकदम चमचमीत ढाबा स्टाईल काही खायची इच्छा झाली असेल, तर अशा वेळेला तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा. भाजी आपली इथे तयार झालेली आहे. वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस आपला बंद करून घ्यायचा आहे. खाण्यासाठी चना मसाला आपला इथे तयार झालेला आहे. भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर एक नंबर लागतो. खरंच 2 पोळ्या जर खात असाल ना, तर तुम्ही 4 पोळ्या कधी खाणार हे कळणार देखील नाही, इतका हा भारी लागतो. तर ढाबा स्टाईल तुम्हाला चना मसाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.